हॅलो. आता वाजले आहे ऑलमोस्ट सकाळचे 8:20. या म्हणजे जस्ट लाईक 8:20 झाले, तर जस्ट लाईक एवढी काही अशी खूप मोठी सकाळ वगैरे नाही झाली आहे, बट हलकीशी थंडी आहे, विंटर सीझन आहे. तर काल मी प्रॉपरली RT5 एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता, तर आज मी रेकॉर्ड करून घेतो. ओके. वाय काल का नाही केला होता, म्हणजे केला होता, बट कसं आहे की काल नाही का माझं खूप जास्त ते जिभेच्या आतमध्ये एक ट्यूमर आला, तर त्या ट्यूमरमुळे नाही का मला प्रॉपरली असं बोलता येत नाही. तर का तो आता ट्यूमर गेला नाही, आता आता पण तो ट्यूमर आहेच, येस, बट आताही तो पेन करत आहे, बट तेवढं जास्त नाही. ओके. वाय कारण जेव्हा नाही का आपण एखादी गोष्ट खूप वेळपासून बंद ठेवतो आणि त्यानंतर त्याला अचानक सुरू करतो, त्याला थोडस सुरू व्हायला वेळ लागतो. म्हणजे अनफॉर्च्युनेटली समहाऊ कुठे ना कुठेतरी त्याला दुखते, त्यामुळे त्याला सुरू व्हायला थोडा वेळ घेतो. सेम ॲज माय माउथ. ओके. म्हणजे माझं तोंड पण असं प्रमाणे आहे, जे की काल संध्याकाळी कंटिन्यू आय वॉज रिली सायलेन्स. म्हणजे ग्राउंड मधून आल्यानंतर मी आपलं काम करत होतो आणि त्यानंतर अचानकपणे मी RT5 एपिसोड, त्यामुळे कसं एक प्रकारे खूप कठीण होऊन राहिलं होतं. आतापर्यंत एक प्रकारे सायलेंट होता आणि अचानकपणे, पण आताही पेन करतच आहे, बट खूप कमी प्रमाणात. कारण सकाळी आहे, तोंड धुतले मी, सो मेनी थिंग्स हॅपन अराउंड माय माउथ. सो माउथ म्हणजे किस वगैरे घेण्याचं काही केलं नाही, तोंड धुतलंय, माउथ वॉश केलाय, गुरला केलाय, दात घासले आहे. सो आज मी सकाळी उठलो ना, या तर सकाळी उठलो, मला प्रेशर बनायचं होतं माझं, तर त्यासाठी थोडा वेळ लागत होता. तर यासाठी मी नाही का असा उभा होतो आणि मोबाईलकडे पाहून राहिलो, व्हॉट्सअप चेक केला, तर तिथे मला नाही का प्रणय राऊत यांचा एक स्टेटस दिसला आणि याच्यामध्ये हे काही लोक होते, म्हणजे माझ्या ऑफिसचे जे काही कलिग होते, प्रशांत, त्यानंतर आहे वृषाल सर, त्यानंतर आहे प्रकाश, त्यानंतर आहे अभिषेक, आणि त्यानंतर त्याचं नाव नाही माहित, हु इज दॅट गाय, आणि एवढे सारे जण. ओके. तर हे गेले होते शाळेत कोणत्या तरी सफारीमध्ये, जंगल सफारीमध्ये. त्यांनी काहीतरी फोटोज टाकला. वेल, माझ्या याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही, फोटो टाकला काय कसं वगैरे, बट त्याच्यामध्ये नाही का असे खूप सारे लोक होते जे माझ्यापेक्षा ज्युनियर होते. ओके. आणि राईट नाऊ ते आता ऑफिसमध्ये आहे, काम करत आहे, त्यामुळे ते जंगल सफारीमध्ये गेले आहे आणि मी इथे घरी आहे. ओके. सो तुला असं वाईट वाटते? या डेफिनेटली वाईट वाटते. तर मग तू काय करायला त्याच्यासाठी? हे बघ, ऑफिसमध्ये तुझ्यासोबत जे काही झालं आणि ऑफिस मधून तुला का कॉल नाही आला वगैरे वगैरे, तर या सगळ्या गोष्टीसाठी एक रिझन आहे. आणि व्हॉट इज दॅट रिझन? इज दॅट रिझन की तू डिझाईन इंजिनियर नाही आहे. ओके. म्हणजे तू किती असं म्हणशील की त्यांचा कॉल का नाही आला वगैरे वगैरे, ते लोक काय करतात, ते लोक डिझाईन करतात. का तू डिझाईन इंजिनियर बनायचं होतं तुला लाईफ मध्ये? का तुला डिझाईन इंजिनियरच बनायचं होतं? तू हा नको विचार करू की साला मी गलती कुठे केली, तू हा विचार कर की तू इम्प्रुव्हमेंट का नाही केलं. राईट. बेसिकली आय एम गोना से इज दॅट की प्रत्येक गोष्टी नाही का, प्रत्येक लोकांच्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी सेटल असते, त्याला शोधावं लागते की आपल्याला एक्झॅक्टली काय बनायचं आहे, काय करायचं आहे. आता आय एम टॉकिंग टू यू की तुझ्यापाशी एक पॅशन आहे. ओके. जे की तू गेल्या लहानपणापासून कॅरी करत आहे आणि तुला तेच बनायचं आहे. ओके. मी त्या लोकांबद्दल बोलत नाही ज्या लोकांपाशी पॅशन नाही. ऑब्व्हियसली ज्या लोकांपाशी पॅशन नाही, तर ते लोक कोणत्याही गोष्टीमध्ये हे होऊन जातात, डिझॉल्व्ह होऊन जातात.
बट कसं आहे की आपण एक प्रकारे नाही का, कसं की आपण एक गडीसाखराप्रमाणे आहे, कोणत्याही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. आपल्याला एक प्रकारे एक असं एक एन्व्हायरमेंट पाहिजे फिल्म मेकिंगचं, तेच आपण अशा प्रमाणे डिझॉल्व्ह होऊ शकतो आणि पूर्ण आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला एक प्रकारे गोड करू शकतो. ओके, तर हे तुझ्यावर डिपेंड आहे. ओके, की तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे, का नाही करायचं आहे. ओके, आणि इज जस्ट लाईक आय एम गोना से इज दॅट की लोक काही पण करतात. ओके, आयुष्यामध्ये वगैरे वगैरे. तू तुझं पॅशन फॉलो कर यार, कारण मला असं वाटतंय की तुझं हे पॅशन आहे ना, हेच सर्वात जास्त खूप मोठं साधन आहे. ओके, तू हा विचार नको करू का कोणाला कोणाला बोलवलं आहे, कोणाला नाही बोलवलं आहे, आणि कोण काय करत आहे, का नाही करत. इट्स काइंड ऑफ लाईक अ देअर प्रॉब्लेम, देअर फॉल्ट, और इट जस्ट लाईक देअर थिंग्स. ओके, वगैरे. समज जर तू तुझ्या पॅशनवर काम केलं, ओके, तर ऑब्विसली तू इतका सारा पैसा कमवशील, इतका सक्सेसफुल होशील की त्या लोकांना तू विकत घेऊ शकशील, पूर्ण ऑफिसला तू विकत घेऊ शकशील. ते जस्ट लाईक तू असा विचार नको करू. ओके, डोंट डू दॅट. काही असो, बट हे जे फोटोज वगैरे टाकले त्यामुळे मला हलकासा एक प्रकारे मोटिवेट भेटलं, एक प्रकारे पुशअप भेटलं की मला अजून काही ना काहीतरी माझ्या लाईफ मध्ये कमतरता आहे आणि त्याला पूर्ण करायचं आहे. सो ओके, आजचा दिवस कसा आहे, तर आजचा ऍक्च्युली मंडे आहे आणि आज माझी ड्रायव्हिंग टेस्टची एक्झाम आहे. ओके, एक्झाम म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट आहे, तर ती आहे संध्याकाळी करीब 3-4 वाजता वगैरे. तर 3-4 वाजेपर्यंत माझं काम आहे की मी माझ्या प्रोजेक्टवर काम करू आणि माझी ट्रिप कम्प्लीट करून घेऊ. ओके, जेणेकरून मला प्रॉब्लेम नाही होतील. आणि त्यानंतर मग आपलं ड्रायव्हिंग. ओके, पुण्याला आपण जाऊन राहिलो आहे या 17 तारखेला. ओके, पिंटी सोबत बोललो आहे वगैरे वगैरे, सगळं काही फायनल झालं आहे. 17 तारीख तुझ्यापाशी हा एक चांगला मौका आहे. ओके, पुण्यामध्ये जा. ओके, तिथे शूट कर, प्रयत्न कर, वन ऑफ द बेस्ट कंटेंट तू प्रोड्यूस करशील तिथून. यासाठी तू इथून आयडियाज घे, कशाप्रमाणे घ्यायचं, शॉर्ट्स घे वगैरे वगैरे. ओके, अंडरस्टँड कर. ओके, आणि त्याला इव्हन बेटर बनवण्याचा प्रयत्न कर. एक आयडिया सांगू. ओके, व्हॉट यू हॅव टू डू इज लाईक दॅट, स्किल शेअर ओपन कर. स्किल शेअर वर खूप सारे असे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय एडिटिंग. ओके, एडिटिंग कशाप्रमाणे इव्हन बेटर बनवण्याची प्रीमियर प्रो. ओके, प्रीमियर प्रो ऑलरेडी शिकलो ना, बट कसं क्रिएटिव्हिटी नाही का, या एडिटिंग वर करता येते म्हणा, असं नाही. येस, बट इट जस्ट लाईक माझा असा विचार आहे की प्रोडक्शन मध्ये आपण जेवढी चांगली क्रिएटिव्हिटी करू ना, पोस्ट मध्ये अजून चांगल्याने काम करता येतं. ओके, सो जर प्रोडक्शन मध्येच आपल्यापाशी काही नाही आहे तर पोस्ट मध्ये जाऊन आपण काही फारसा चेंज करू शकत नाही. ओके, सो आय एम सेइंग इज दॅट की शूट कशाप्रमाणे करायचं आहे, काय कशाप्रमाणे आहे, त्याच्याबद्दल काही व्हिडिओज बघ. ओके, युट्यूबवर नाही, स्किल शेअर किंवा हे नाही का शॉ अकॅडमी, याच्यावर बघ. ओके, जेणेकरून तुला खूप काही आयडिया भेटेल आज. ओके, आज तू तुझ्या याच्यावर काम नको करू आणि तू आपल्या याच्यावर काम कर, की कशाप्रमाणे व्हिडिओ बनवायचे वगैरे वगैरे. ओके, व्हिडिओ म्हणजे या कशावर शूट करायचे वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी, कोणकोणते रूल्स आहे, काय काय लागू होतात. कारण हे बघ, तू समजा तुझ्या प्रोजेक्टवर काम करशील, प्रोजेक्ट हा थोडासा दूर आहे. ओके, राईट नाऊ इम्पॉर्टंट हे आहे की हा पुणेचा टूर. ओके, जोपर्यंत पुणेचा टूर जास्त इव्हन बेटर बनणार नाही तोपर्यंत कसं आहे की जे इन्व्हेस्टर आहे त्यांना पण असं, म्हणजे जोपर्यंत पुण्याचा प्रॉपरली बनणार नाही तोपर्यंत जो मोठा प्रोजेक्ट आहे आपला तो कधी सक्सेसफुल होणार नाही. म्हणजे त्यासाठी आपल्याला काही ना काही दाखवायला पाहिजे ना, का आपण एक्झॅक्टली काय करतो, का नाही करत. ओके, तर यासाठी तू हा पुण्याचा टूर प्रॉपरली बनव. ओके, फुल एफर्ट दे, फुल मेहनत कर. ओके, प्रत्येक गोष्टी जाणून घे. तू सगळं बनवलं आहे, टायमिंग काय आहे, कशाप्रमाणे आहे, कसं काय करायचं आहे. ओके,
डिटेल्स मध्ये अजून अजून कर ना, की एक्झॅक्टली काय करायचं आहे, का नाही करायचं आहे वगैरे, जेणेकरून तुला एक्झॅक्टली माहित होईल. हे बघ लिसन, जे शेड्यूल आहे ना, ते शेड्यूल याच्यासाठी करावं लागते का टायमिंगसाठी ना, बट काही ना काहीतरी मिस पण तर नाही झालं पाहिजे ना. बट हे याच्यासाठी आहे की जेव्हापर्यंत आपण गोष्टी पाहत नाही तिथे गेल्यावर आढळून तिथे आता काय कसं आहे प्रकारे. बट तू प्रयत्न कर, तुला या पुण्याचा व्हिडिओ बेस्ट देण्यासाठी प्रोजेक्टवर तू आताच काम नको करू. ओके, कारण समजा तू कारण समजा 17 तारखेला जाऊन राहिला आहे, तर त्या 17 तारखेसाठी आणि पुण्याच्या याच्यासाठी तू फुल प्रिपेअर राहा. ओके, कारण जर आपण पुण्याचा हा व्हिडिओ चांगला जबरदस्त बनवला ना, ट्रस्ट मी, मला अजून काही गोष्टीची गरज होती, लेन्स हुड आणि आपल्या हे याची एनडी फिल्टर. ओके, आता ऑनलाईन घेशील, आजची तारीख आहे 8 तारीख, 17 तारीख पर्यंत ते येऊनच जाईल. येस, ऑब्विसली 11 दिवस आहे, 4 दिवसात तर आरामात येते. तर एनडी फिल्टर आणि हुड मागून घे. ओके, आणि त्यानंतर आहे आपलं एक ट्रायपॉड. ओके, शूट करण्यासाठी वगैरे, तर तो पण एक घेऊन घे. बाकीचं रेस्ट ऑफ द गोष्टी आहे आपल्याकडे, सो आपण त्याला फिगर आउट करून घेऊ. ओके, अजून काही फारसं तर काय आहे नाही. आर्टिफॅक्ट एपिसोड समज सकाळी केला तर हाऊ डू आय फील. येस, जर सकाळी कसं एनर्जी राहते, सकाळी आपण खूप चांगल्या गोष्टी सांगू शकतो, डिसाईड करू शकतो. आणि वन थिंग इज दॅट, कोणती गोष्ट करण्या अगोदर प्लॅनिंग गरजेची आहे. आज दिवसाची सुरुवात म्हणजे दिवसभरात मला एक्झॅक्टली काय करायचं आहे, समज जर याची प्लॅनिंग मी सकाळीच करत आहे, तर मी माझा दिवस काफी प्रोडक्टिव्ह बनवू शकतो यार. इन्स्टेड ऑफ रात्री आपण समज जर रेकॉर्ड करतो म्हणलं ना, तर ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातून निघून गेल्या आहे. आणि समज जर आपण असं म्हणतो की उद्या आपण असं करणार आहे, जे की कधीच पॉसिबल होत नाही, कारण आफ्टर दॅट आपण स्लीप घेतो, त्याच्यानंतर एक नवीन दिवस सुरुवात होते. आणि बट कसं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, समजा आपल्याला सकाळी वेळ भेटत आहे, दॅट इज ओके. नाही भेटत आहे तर मग या लिसन, आता तुझ्यापाशी वेळ आहे, टाइम आहे. ओके, डू इट. ओके, जेवढा वेळ तू घरी आहे आणि खाली आहे, ते तू सकाळी बनवत जा. ओके, इव्हन संध्याकाळी पण बनवत जा, असं काही हे नाही वगैरे, बट सकाळी बनवत जा. सकाळी काफी प्रोडक्टिव्ह राहतो आणि आपण खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. सो डू इट. ओके, आणि काय टेन्शन वगैरे घेऊ नको. ओके, लाईफ मध्ये अशा गोष्टी होतात, जेणेकरूनच आपण लाईफ मध्ये अजून चांगला बिकम बेटर बनतो. ओके, समजा तू स्वतःमध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल ठेवते का, मला काही ना काहीतरी करायचं आहे, तर ऑब्विसली काही ना काहीतरी होईल. बस फक्त विचार कर आणि त्याच्या मागे काम करत राहा. हा विचार नको करू की काय होईल, कसं होईल आणि एवढा वेळ लागेल. नेहमी निगेटिव्ह विचार केला, निगेटिव्ह थॉट्स येतात. डोंट डू दॅट. ओके, आतापर्यंत आपण एवढं सारं बनवलं आहे, हे एक प्रकारे एक चांगलंच बनवलं आहे ना. एवढे म्हणजे ऑलमोस्ट करीब 700 सबस्क्रायबर्स आहे, जे वाढले आहे आपले, जे की आपण कधी एक्सपेक्ट पण नाही केलं होतं की आपण कधी एक युट्यूबर बनणार आहे. बट राईट नाव आपण एक बनलो आहे. ओके, बनलो म्हणजे एक प्रकारे हळूहळू त्या दिशेवर आहे. ओके, आणि लोकांना आपला कंटेंट आवडत आहे. सो येस, आणि कसं आहे, वन थिंग इज दॅट, की समज जर तुला फिल्म मेकिंग करायचं आहे, तर लोक असे म्हणतात की तू बॉम्बेला जा आणि असं कर तसं कर, किंवा कोणती ऍड एजन्सी जॉईन कर वगैरे वगैरे. प्रॉब्लेम काय होतो, इन द एंड आपण सेमच करत आहे. ओके, जे आपण अगोदर केला. ओके, फक्त फरक एवढा आहे की इथे आपण डिझाईन मध्ये काम करत होतो, इथे आपण फिल्म मेकिंग मध्ये काम करतोय. हा, बट फिल्म मेकिंग मध्ये मग तू डेव्हलप तर करू शकशील ना, ऑब्व्हियसली डेव्हलप करू शकशील, बट ती डेव्हलपमेंट बहुत स्लो राहील. ऑब्व्हियसली हा माझा स्टँड बाय प्लॅन आहे, असं नाही की मी याला एकदम रिग्रेट करतो. नो नो नो. हे बघ, वन थिंग इज दॅट, तुझ्यापाशी पॅशन आहे, तुझ्यापाशी क्रिएटिव्हिटी आहे, तुझ्यापाशी प्लॅन पण आहे, त्या पॅशनला कशाप्रमाणे एक्झिक्यूट करण्याचा. पहिले तू त्याच्यावर काम कर ना. ओके, तू पूर्ण फोकस त्याच्यावर दे, कशाप्रमाणे करू, काय करू वगैरे वगैरे. ओके, वन्स यू एक प्रकारे तुला या साऱ्या गोष्टी माहीत पडल्या आणि तुला अंडरस्टँड झाल्या, देन आणि त्याच्यानंतर गोष्टी काही प्रॉपरली होऊन न राहिल्या, त्याच्यानंतर तर आहेच आपल्याला जे ऍड एजन्सी वगैरे वगैरे. ओके, बट त्याच्याबद्दल आपण फारसा विचार नाही करू. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण आपल्या टार्गेट गोलवर फोकस करू, जेणेकरून आपण स्वतःचं डेव्हलपमेंट लवकर करू, पॅशन हे करू, लोकांच्या नजरेत येऊ,
right? So yes, this is it. This is the end, and this is the My Artifact episode number 2174. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.